हालेलुया, प्रेस लॉर्ड. आजचा संदेश आहे, स्वतःला सांभाळा. गलती करा 7 अध्याय 1 वचन. बंधुजनो, कोणी मनुष्य एखादा दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचा आहात ते तुम्ही अशाला सौम्यतेने वृत्तीने ताळवेत आणून तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून स्वतःकडे लक्ष दे. वचनात पाऊस सांगत आहे की बंधुजनो, कोणी माणूस दोषात सापडला तरी तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचा आहात, याने आम्ही आत्मिक आहोत, तर आम्ही सौम्यतेने आपल्या बंधूला ताळेवर आणण्याचा प्रयत्न करावा. जरी आपला बंधू पापामध्ये दोषामध्ये सापडला आहे तरी त्याला आम्ही प्रभूमध्ये आणावे. सौम्यतेने आपण दोषात सापडू नये म्हणून स्वतः आत्मिक जीवनाकडे पण लक्ष द्यावे. इपिस्करास 1 अध्याय 13 वचन. तुम्ही ही सत्याचे वचन म्हणजे तुमचा तारणविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देऊन केलेला पवित्र आत्म्याचा तुम्हावर त्याच्या ठाई सिक्का मारण्यात आला आहे. कारण पाऊल सांगत आहे की आम्ही सत्याचे वचन ऐकले आणि आमचा तारणविषयीची सुवार्ता ऐकून विश्वास ठेवला तेव्हापासून आमच्यावर पवित्र आत्म्याचा सिक्का मारण्यात आला. कारण येशू ख्रिस्ताने सांगितले होते की तुमच्यासाठी पवित्र आत्मा पाठवीन. कारण एखाद्या व्यक्तीवर पवित्र आत्म्याचे सिक्का मारण्यात येतो तेव्हा त्याच्यावर प्रभूचा अधिकार असतो. म्हणून आम्ही आमच्या आत्मिक जीवनाकडे लक्ष दिले पाहिजे. इपिस्करास 4 अध्याय 30 वचन. देवाचा पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहात. पाऊस सांगत आहे, जो देवापासून आम्हाला पवित्र आत्मा प्राप्त झालाय त्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. कारण तारणाच्या दिवसापर्यंत आम्ही पवित्र आत्म्याच्या मुद्रित आहोत. म्हणून पवित्र आत्म्याला खिन्न करू नये. कारण जेव्हा आम्ही एखाद्या दोषामध्ये सापडतो किंवा पाप करतो तर पवित्र आत्मा खिन्न होतो आणि आमच्यापासून दूर जातो. 1 कोरिन्थीस 10 अध्याय 12 वचन. म्हणून आपण उभे आहोत असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळावे. पाऊस सांगत आहे की आपण उभे आहोत असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून स्वतःला सांभाळावे. आम्ही आज पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने व देवाच्या कृपेने उभे आहोत. परंतु जेव्हा आमच्या मध्ये पाप येते व आम्ही पापामध्ये पडतो तर आम्ही आमचे आत्मिक जीवन भी गमावून बसतो. म्हणून आम्ही सांभाळावे पापामध्ये पडू नये म्हणून. प्रगटीकरण 2 अध्याय 25 वचन. इतकेच करा की जे तुमच्या जवळ आहे ते मी येईपर्यंत दूर धरून राहा. आज आम्हाला जे देवाच्या कृपेने दान प्राप्त झाले आहे व पवित्र आत्म्याचे सिक्का मारण्यात आला आहे व जे आम्ही आत्मिक वृत्तीचे आहोत ते आम्ही प्रभू येशू येईपर्यंत दूर धरून राहू आमच्या आत्मिक जीवनाला. कारण सैतान आम्हाला पापामध्ये दोषामध्ये पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु आम्ही स्वतःकडे लक्ष दिले पाहिजे. धन्यवाद करतो प्रभू. आजच्या पवित्र वचनाच्या द्वारे पिता आम्हाला आशीर्वादित कर. प्रार्थना तुझे उपकार मध्ये प्रार्थना सामर्थ्य प्रभू येशूच्या स्वीकार कर पिता. आमेन. प्रेज द लॉर्ड.